दरम्यान अंतरबाली सराटीतील ही दृश्य आपण बघू शकतो आणि इकडचे प्रत्येक अपडेट आपले प्रतिनिधी आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। पाठीमागे निर्णय झालेला त्याच्यावर कायद्याप्रमाणेच कोणाचं काय मनोगत आहे, काय म्हणणं आहे, काय ते ऐकून घेणं, मग त्याच्यावर अंमलबजावणी करणं। आता ज्या काही 5-6 लाख लोकांचं म्हणणं आलेलं आहे त्याचं तपासणी होईल, त्याच्यावर पुढे निर्णय मार्गक्रमण होईल। तर या प्रक्रियेतनं आपल्याला जावं लागेल ना। आणि काही गोष्टींना जर कालावधी असो की बाबा इतक्या कालावधीमध्ये हे झालं पाहिजे तर तेवढा वेळ द्यावाच लागतो। तर या गोष्टीचा एक पॉझिटिव्हली जरांगे पाटील साहेबांनी मला वाटतं की घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी पण सपोर्ट केला पाहिजे। आता ते आक्रमक होत निघालेले आहेत मुंबईतून। मला अजूनपर्यंत हा प्रश्नाचं कोडं सुटलेलं नाही आहे की नेमकं मनोज जरांगे पाटलांचं जो का आंदोलन आहे ते कशासाठी आहे, मराठा समाजासाठी आहे की फडणवीस साहेबांच्या नावाने राजकारण करण्यासाठी आहे। आता परत परत विचारण्याची वेळ आलेली आहे की नेमकं ह्यांचे स्क्रिप्ट येतो कुठून आहे। कारण का मराठा समाज राहिला बाजूला, मराठा समाजाचं हित राहिलं बाजूला, तुमचं जे काय सगळे सोयऱ्यांची जी मागणी आहे ती आज नाही तर उद्या सरकार काय ना काहीतरी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करेल ना। पण त्या निमित्ताने ही जे काय वारंवार फक्त नुसतं फडणवीस साहेबांना जे टार्गेट करण्याचं जे काम सुरू आहे, मनोज जरांगेंनी हे लक्षात ठेवावं की आम्ही पण मराठा समाजाचे आहोत। सागर बंगल्याच्या पोचण्याच्या अगोदर एक भिंत म्हणून आम्ही पण तिथे उभे आहोत। पहिले आमची भिंत पार करा आणि मग सागरपर्यंत पोचण्याचा विचार करा। इम्तियाज जलीलनी तुमच्यावर अगदी खालच्या थरात टीका केलेली आहे, कसं? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।